नमस्कार, जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सर्वात प्रथम पाहूयात ठळक बातम्या। मोशी येथे आयोजित किसान कृषी प्रदर्शनांतर्गत कोण बनेगा करोडपती स्पर्धेत महावीर धुळसावंत आरएमएल कृषी सम्राट। जगप्रसिद्ध घाशीराम कोतवाल हे नाटक पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला। माइल्स एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटच्या विद्यमाने आर्य चाणक्य महाराष्ट्र राज्य पुरस्कार देण्यात येणार। धनकवडी येथील राजमुद्रा सोसायटीतील राहणाऱ्या महिलेचा धारदार शस्त्राने भोसकून खून। 10वे साहित्य कलावंत संमेलनाचे उद्घाटन महापौर मोहनसिंग राजपाल यांच्या हस्ते संपन्न। आणि प्रश्नांची फैरी झाडून दिग्गजांना बेजार करणारे सुधीर गाडगीळ हे उत्तरे देण्यातही माहीर। मोशी येथे आयोजित किसान कृषी प्रदर्शनांतर्गत कोण बनेगा करोडपती स्पर्धेत महावीर धुळसावंत आरएमएल कृषी सम्राट ठरले आहे। प्रसिद्ध सिने अभिनेत्री निर्मिती सावंत यांच्या हस्ते धूळ सावंत यांना 10,000 रुपयाचा धनादेश देऊन गौरवण्यात आले। आरएमएलने कृषी प्रदर्शनाअंतर्गत कोण बनेगा करोडपतीच्या धर्तीवर कृषी सम्राट या शेतीविषयक प्रश्नोत्तर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। शेतकऱ्यांना संवादात्मक व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी 19 डिसेंबर अखेर दररोज हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे। या स्पर्धेसाठी प्रदर्शनात उपस्थित शेतकऱ्यांमधून लकी ड्रॉच्या आधारे 5 स्पर्धक निवडले जातात। बझर राऊंडच्या माध्यमातून एकाची निवड केली जाते। त्याला शेतीविषयक 6 प्रश्न विचारून त्या सर्वांची योग्य उत्तरे दिल्यास 10,000 रुपयांचे बक्षीस दिले जाते। आज घेण्यात आलेल्या स्पर्धेत महावीर धूळ सावंत विजयी ठरले। निर्मिती सावंत यांनीच त्यांना प्रश्न विचारली। यावेळी बोलताना निर्मिती सावंत म्हणाल्या, आरएमएल ज्या प्रकारे शेतकऱ्यांना महत्त्वपूर्ण माहिती पुरवत आहे ते पाहून मी थक्क झाले। आपण माहिती युगामध्ये राहत आहोत। जागृत शेतकरी आज कुशल शेतकरी झाला आहे। योग्य वेळी योग्य माहिती मिळाल्यास शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतो। आरएमएल मार्फत शेतकऱ्यांनी स्वतःचा फायदा करून घ्यावा, शेतीविषयक शंकांचे निरसन करून घ्यावे असे आवाहन त्यांनी केले। जगप्रसिद्ध घाशीराम कोतवाल हे नाटक पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। नाट्यसृष्टीतील मैलाचा दगड ठरलेले आणि संपूर्ण नाट्यप्रेमींना वेड लावणारे घाशीराम कोतवाल हे नाटक तब्बल 6 वर्षानंतर परत येत आहे। एकेकाळी नाट्यसृष्टी गाजवणारे हे संगीत नाटक पुन्हा सादर करण्यासाठी नलिमोत्तम पांडव निर्मित तसेच नाट्यकर्मी माधव अभ्यंकर यांनी कंबर कसली आहे। संपूर्ण ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले परंतु राजकारणावर आधारित हे नाटक मूळ कैलासवासी विजय तेंडुलकर यांनी लिहिले आहे। तसेच यातील संगीत स्वर्गवासी भास्कर चंदावरकर तर नृत्य दिग्दर्शन कै कृष्णदेव मुलगुण यांनी केले होते। 16 डिसेंबर 1972 साली प्रथम सादर झाले या नाटकातील घाशीराम कोतवाल ही प्रमुख भूमिका स्वर्गीय रमेश टिळेकर यांनी साकारून ही भूमिका अजरामर केली। पुन्हा सादर होणाऱ्या या नाटकात नृत्य, संगीत, कथा ही तीच ठेवण्यात आली आहे। तसेच यामधील कलाकारही थोडेफार तेच आहेत, परंतु नवीन घेण्यात आलेला प्रत्येक कलाकार हा नोकरी करणारा आयटी क्षेत्रातील व्यावसायिक किंवा हौशी आहे। तसेच प्रत्येक कलाकाराला संगीत नाटक असल्याने किमान गाता येणे ही आवश्यक अट होती। या नाटकातील गायनाची जबाबदारी गायक राहुल जोशी आणि प्रदीप पाठक यांनी उचलली आहे। या संपूर्ण नाटकात कलाकार, वादक, पडद्यामागचे कलाकार, गायक मिळून 35 जण असणार आहेत। तसेच प्रकाश छोत्रे हे घाशीराम कोतवालची तर माधव अभ्यंकर हे नाना फडणवीस यांची भूमिका साकारणार आहेत। 1994 ते 2000 मध्ये झालेल्या नाटकात सुद्धा माधव अभ्यंकर यांनी नाना फडणवीसाचीच भूमिका साकारली होती। सर्वात प्रथम 1972 ते 1992 पर्यंत सादर झालेल्या नाटकाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी साकारली होती। खरे पाहता त्या नाटकात कथा, संगीत, नृत्य आणि दिग्दर्शन या सगळ्यांचाच सुरेल संगम झालेला होता। त्यामुळे त्यानंतर परत जेव्हा हे नाटक रंगमंचावर आले तेव्हा त्यात कोणताही बदल केला गेला नाही। परंतु पुन्हा सादर होणाऱ्या या नाटकात मुख्य सूत्रधाराची भूमिका बजावणारे विजय गोविंद यांनीच दिग्दर्शनाची जबाबदारी उचलली आहे। याबाबत बोलताना ते म्हणाले, हे मूळ नाटकच अतिशय योग्यरित्या दिग्दर्शित केलेले आहे, परंतु जेथे जेथे मला काम करण्यास वाव मिळाला तेथे मी माझी कसब पणाला लावली आहे। नाटकातून मिळणारा संदेश अधिक उठावदारपणे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न केलेत। तसेच प्रसंग निर्मितीसाठी वेगवेगळ्या युक्त्या वापरल्या आहेत। याआधी विजय गोविंद यांनी 25 नाटके तर अनेक एकांकिका दिग्दर्शित केल्या आहेत। टिळक रोडवरील महाराष्ट्र कल्चरल हॉलमध्ये या जागतिक दर्जाच्या नाटकाची गेले महिनाभर जोरदार तालीम सुरू आहे। या निमित्ताने या हॉलच्या भिंती सुद्धा या ऐतिहासिक नाटकाच्या संगीताने रात्रीच्या वेळी भारावून जात आहेत। या नाटकाबाबत अधिक माहिती सांगताना नाना फडणवीसाची भूमिका करणारे माधव अभ्यंकर म्हणाले, नमस्कार, माझं नाव माधव अभ्यंकर।
घाशीराम कोतवाल या नाटकामध्ये मी नाना फडणवीस ही भूमिका करतो. 1994 ते 2004 या कालावधीमध्ये मी या नाटकाचे 850 प्रयोग केले. 6 वर्षाच्या गॅपनंतर पुन्हा हे नाटक सुरू करण्याचा एक विचार डोक्यामध्ये आला आणि या नाटकाच्या तालमी पुन्हा सुरू केल्या. त्यावेळची संस्था आमची वेगळी होती, रंगकर्मी नावाची संस्था होती. ते मी आणि श्रीनिवास जोशी आम्ही असे दोघांनी मिळून ती संस्था स्थापन करून या नाटकाचे प्रयोग करत होतो. यावेळेला पांडव आणि ननिलोत्तम या 2 संस्था एकत्र येऊन या नाटकाचे प्रयोग करणार आहेत. पूर्वीच्या आणि या नाटकामध्ये तसा फरक काहीच पडणार नाही, कारण बऱ्यापैकी त्यातली जुनी मंडळी पण याच्यात आहेत. उदाहरणार्थ सूत्रधार, पारिपार्श्वक. मात्र घाशीराम आम्ही यावेळेला नवीन एक नगरचे प्रकाश धोत्रे यांना घेतलेलं या नाटकामध्ये. अतिशय उमदा असा रांगडा व्यक्तिमत्व असलेला अभिनेता, अतिशय चांगला अभिनेता आहे. त्यांना आम्ही यावेळेला संधी दिलेली आहे. यापूर्वी डॉक्टर मनोज भिसे ही भूमिका करत होते. ते अतिशय अप्रतिम भूमिका ते करायचे. या नाटकामध्ये जवळपास आमचा सगळा जर संच बघितला तर तो 35 एक लोकांचा संच आहे. म्हणजे याच्यामध्ये सगळे आर्टिस्ट आहेत, वादक आहेत, बॅकस्टेजचं काम पाहणारी लोक आहेत. असा 35 लोकांचा हा आमचा क्रू आहे. नाटकाचा कालावधी साधारणतः 2 तास 10 मिनिटं असा आहे. अतिशय वेगळ्या धाटणीचं असं नाटक यापूर्वी कधी झालं नाही, यापुढे होईल याची खात्री नाही. इंटरनॅशनली फेमस असं हे नाटक घाशीराम कोतवाल, विजय तेंडुलकर यांनी लिहिलेलं. भास्कर चंदावरकरांचं अतिशय फार मोठं योगदान संगीतातलं या नाटकाला लाभलेलं आहे. आणि तेवढंच कृष्णदेव मुळगुंद यांनी यातले नृत्य सगळी बसवलेली आहेत. या नाटकाच्या निर्मितीसाठी निर्माते मेघराज राजे भोसले आणि वैभव जोशी यांनी पुढाकार घेतला आहे. भोसले यांनी याआधी 2 नाटके तसेच 3 चित्रपटांची निर्मिती केली आहे, ज्यात जाऊ तिथे खाऊ या चित्रपटाचे नाव आवर्जून घेतले जाते. चित्रपटाची निर्मिती होत असताना पुन्हा नाटक निर्मितीकडे कसे वळलात असे विचारले असता मेघराज राजे भोसले म्हणाले, आमच्या पांडव या संस्थेबरोबर नलिमोत्तम हे वैभव जोशी आणि आमची पांडव या संस्थेमार्फत आम्ही घाशीराम कोतवाल या नाटकांचा नलिमोत्तम पांडव निर्मित ची कलाकृती आता 19 डिसेंबरपासून पुण्यामध्ये सादर करत आहोत. गेली 95 पासून आमची संस्था रंगभूमीवर आणि मराठी चित्रपट निर्मितीमध्ये कार्यरत असताना माझे 3 चित्रपट झाले. जाऊ तिथं खाऊ, घाशीराम, मास्तर एक मास्तर आणि संत वामन भाऊ. हे चित्रपट करत असतानाही 5 नाटकांची निर्मिती केली. मराठी लावणी क्षेत्रात चौफुला लावणी प्रधान कार्यक्रमांची निर्मिती केली. परंतु हे करत असताना कुठेतरी असं वाटत होतं की रंगभूमीवर जे जुनी गाजलेली नाटकं आहेत, जे काहीतरी मोठा एक ठेवा देऊन गेलेत मराठी इंडस्ट्रीसाठी, मराठी रंगभूमीसाठी, अशा नाटकांची पुनर्निर्मिती करायची हा विचार आल्यानंतर, माधवजी अभ्यंकर यांच्याशी चर्चा झाल्यानंतर आम्ही घाशीराम कोतवाल या नाटकाची निर्मिती करायचे ठरवले. आणि गेले 1 महिना झाला आमची कंटिन्यूस रंगीत सगळी तालीम चालू आहे याची. आता 19 डिसेंबरला बालगंधर्वमध्ये पहिला कार्यक्रम आहे. जवळजवळ 6 वर्षानंतर या नाटकांची पुनर्निर्मिती होत असल्यामुळे पुणेकरांमध्ये भरपूर त्याबद्दल उत्सुकता आहे. आणि खरोखरच अतिशय दर्जेदार अशी कलाकृती आमच्या संस्थेमार्फत निर्मित केली जाते याचा आम्हाला आनंद आहे. आणि पुणेकरांनाही 19 डिसेंबरला 12 वाजता बालगंधर्वला हा कार्यक्रम पाहताना निश्चित त्याची कल्पना येईल. अनेक इंटरनॅशनल फेस्टिवलमध्येही हे नाटक सादर केले गेले आहे. अनेकदा परदेश गमन केलेले हे नाटक येत्या 19 डिसेंबरला बालगंधर्व रंगमंदिरात सादर होऊन हे आपले पुनरागमन करणार आहे. माइल्स MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंटच्या वतीने आर्य चाणक्य महाराष्ट्र राज्य पुरस्कार देण्यात येणार आहे. माइर्स MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि भारत अस्मिता फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आर्य चाणक्य महाराष्ट्र राज्य पुरस्काराची स्थापना या वर्षीपासून करण्यात येत आहे, अशी माहिती MITचे संस्थापक विश्वनाथ कराड यांनी दिली. यावेळी मिटसॉपचे संचालक राहुल कराड, महापौर मोहनसिंग राजपाल उपस्थित होते. जनतेने निवडून दिल्यानंतर मतदारसंघामध्ये लोकशाहीची मूलतत्वे रुजवून समाज परिवर्तनाचे असामान्य कार्य करणाऱ्या आणि सामाजिक जीवनाला लोकप्रतिनिधीला आर्य चाणक्य लोकप्रतिनिधी श्रेष्ठ पुरस्कार देण्यात येईल. तर उत्कृष्ट लेखन, छायाचित्र, वृत्तपत्र आणि पुस्तक प्रकाशन, चित्रपट, आकाशवाणी, दूरदर्शन आणि स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून समाजामध्ये जनजागृत करणाऱ्या व्यक्तीला आर्य चाणक्य जनजागरण श्रेष्ठ पुरस्कार देण्यात येईल. कायदा आणि न्यायदानाच्या क्षेत्रामध्ये निरपेक्ष भावनेने कार्य करून किंवा मैलाचा दगड ठरणारे निकाल देऊन समाजामध्ये कायद्याच्या राज्याची संकल्पना रुजवणाऱ्या न्यायमूर्तींना आर्य चाणक्य न्याय श्रेष्ठ पुरस्कार देण्यात येईल. तर प्रशासकीय सेवेबद्दल असामान्य योगदान देणाऱ्या व्यक्तीला आर्य चाणक्य प्रशासन श्रेष्ठ हा पुरस्कार देण्यात येईल.
ज्ञानेश्वर माऊलींची प्रतिमा, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ आणि प्रत्येकी 50,000 रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप असेल. या पुरस्काराची घोषणा जून महिन्यामध्ये करण्यात येईल. कौटिल्य अर्थशास्त्र ग्रंथ लिहिणाऱ्या आर्य चाणक्य यांच्या स्मरणार्थ या पुरस्काराचे आयोजन करण्यात आले आहे. धनकवडी येथील राजमुद्रा सोसायटीतील राहणाऱ्या महिलेचा धारदार शस्त्राने भोसकून खून करण्यात आला. घरात एकट्याच असलेल्या महिलेचा धारदार शस्त्राने भोसकून खून करण्यात आला. धनकवडी येथील राजमुद्रा सोसायटीतील गजबजलेल्या रहिवासी परिसरात गुरुवारी सकाळी ही घटना घडली. मारेकऱ्याने या महिलेच्या शरीरावर 7 ठिकाणी वार केले होते. घटना घडल्यानंतर मारेकरी तब्बल 20 मिनिटे घरातच होता. बिंदू कृष्णकुमार नायर असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी अपर पोलीस आयुक्त अनंत शिंदे, परिमंडळ 2 चे उपायुक्त राजेश कुमार मोर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाजीराव भोसले यांनी भेट दिली. बिंदू या पती आणि मुलासह नवरंग अपार्टमेंटच्या 3ऱ्या मजल्यावर राहतात. त्यांच्या पतीचे शुक्रवार पेठेत टायरचे दुकान आहे. गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे 7 वाजता त्यांचा मुलगा शाळेत गेला. यानंतर 9च्या सुमारास पती दुकानात गेले. सकाळी 9:15च्या सुमारास समोर राहणाऱ्या नंदा महाडिक यांना बिंदूच्या घरातून ओरडण्याचा आवाज आला. त्यामुळे त्यांनी घराबाहेर येऊन बिंदूच्या घराचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, परंतु फक्त बाहेरील लोखंडी दरवाजाच उघडला गेला. आतील लाकडी दरवाजा बंदच होता. आतून मात्र बिंदूचा ओरडण्याचा आवाज येत होता. यामुळे नंदा यांनी बिंदू यांना दरवाजा उघडून बाहेर येण्यास सांगितले. काही वेळात बिंदू यांनी दरवाजा उघडला, परंतु त्या लगेच दरवाजातच रक्ताच्या थारोळ्यात पडल्या. घटनास्थळी जमलेल्या काही रहिवाशांनी त्यांना तातडीने भारतीय हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथे तपासणीनंतर त्यांना मयत घोषित करण्यात आले. याची खबर डॉक्टरांनी सहकारनगर पोलिसांना दिल्यावर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी एका गाडीची किल्ली सापडली असून अपार्टमेंट पासून 100 मीटरवर उभ्या असलेल्या एका दुचाकीची ही असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. ही दुचाकी बिंदूच्या नवऱ्याच्या मित्राची आहे, परंतु नायर यांनी कोणावरही संशय व्यक्त केला नाही. चोरीचा उद्देश स्पष्ट होत नसल्याने हा खून व्यावसायिक वैमनस्य अथवा अनैतिक संबंधातून झाला असल्याची शक्यता वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाजीराव भोसले यांनी व्यक्त केली. महिलेला तिच्या बेडरूममध्ये भोसकण्यात आले. तेथे रक्ताचे डाग आढळून आले. तसेच श्वान पथक जास्त अंतरापर्यंत माग काढू शकले नाही. 10वे साहित्य कलावंत संमेलनाचे उद्घाटन महापौर मोहनसिंग राजपाल यांच्या हस्ते करण्यात आले. साहित्य असेल तर कला होते. साहित्य जोपासनेतून मराठी भाषेचा उद्घोष संपूर्ण जगात झाला, असे पुणे महानगरपालिकेचे महापौर मोहनसिंग राजपाल हे 10वे साहित्य कलावंत संमेलनाचे उद्घाटन करताना बोलत होते. यावेळी माजी उपमहापौर दिलीप बराटे, आमदार अनिल भोसले, डॉक्टर सतीश देसाई, म्हाडाचे अध्यक्ष अंकुश काकडे, संमेलनाध्यक्ष फमू शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. हे संमेलन 17 डिसेंबर ते 19 डिसेंबर या कालावधीत यशवंतराव चव्हाण नाट्य सभागृहात होणार आहे. महापौर पुढे म्हणाले, मराठी माणसाची मराठी भाषा समृद्ध व्हावी म्हणून हे साहित्य संमेलन घेण्यामागचा उद्देश आहे. यावेळी बोलताना संमेलनाध्यक्ष फमू शिंदे म्हणाले, आमच्यासारखे साहित्यिक राजकीय नेत्यांना लेखनातून टोले मारत असतात, पण ही राजकीय मंडळी ते लेखन म्हणूनच ठेवतात, याचे समाधान वाटते. नेत्यांचे अहंकार सुटतील, पण लेखकाचे अहंकार सुटणार नाहीत. संमेलन घेणे म्हणजे लेखक आणि आजूबाजूच्या लोकांना समजावून घेणे. जेथे कवीचे नाव गळून गेलेले असते ते साहित्य समाजातच असते. यावेळी फमू शिंदे यांच्या स्मरणिकेचे उद्घाटन महापौर मोहनसिंग राजपाल यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच शैलेश त्रिभुवन यांच्या सक्षम समीक्षक या त्रैमासिकाचेही प्रकाशन झाले. प्रश्नाची फैरी झाडून दिग्गजांना बेजार करणारे सुधीर गाडगीळ यांनी उत्तरे देण्यातही माहीर असल्याचे दाखवून दिले. सुधीर गाडगीळ यांना कोणाची मुलाखत घ्यायला आवडते, राज की उद्धव ठाकरे असे विचारले असता क्षणाचाही विलंब लावता बाळासाहेब ठाकरे असे उत्तर देण्यातही माहीर असल्याचे त्यांनी दाखवून दिले. राज ठाकरे यांनी गाडगीळ यांचे व्यंगचित्र अवघ्या काही मिनिटात रेखाटून कार्यक्रमावर कळस चढविला. सुधीर गाडगीळ यांच्या 61 निमित्त जीवन यांना कळले हो या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अभिनेते, खेळाडू, नेत्यांनी त्यांच्याशी संवाद साधला. गाडगीळ यांची मुलाखत प्रलोभन कुलकर्णी यांनी घेतली. गाडगीळ परिवारातील केतन, मुग्धा आणि कपिल यांना रंगमंचावर पाचारण करण्यात आले. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून वाटचाल करण्यासंदर्भात प्रश्न विचारला असता प्रत्येकाने आपली वाट का व कशी निवडली याची मार्मिक उत्तरे दिली. सुधीर याने लेखन क्षेत्राकडे वळावे अशी इच्छा त्यांचे बंधू सुहास गाडगीळ यांनी व्यक्त केली. सुधीर याने सतत हसत राहावे अशी सदिच्छा बहीण सुनीता पटवर्धन यांनी दिली. शालेय जीवनापासून गाडगीळ यांच्या संपर्कात असलेल्यांपैकी काहींना त्यांची मुलाखत घेण्यासाठी पाचारण करण्यात आले होते. अभिनेते नंदू पोळ, आनंद कोल्हा कुलकर्णी यांनी शालेय जीवनातील आठवणी सांगितल्या. वेगळ्या क्षेत्रात वकूफ सिद्ध केल्याचे चतुरंगचे विद्याधर निमकर म्हणाले. सुधीर गाडगीळ यांना शासनाकडून पुरस्कार मिळावा अशी अपेक्षा सुनील महाजन यांनी व्यक्त केली.